आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे। रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर ते अंतरवाली सराटीत जाणार आहेत। त्यानंतर नारायणगडावरती जाऊन दर्शन घेणार आहेत। मुंबईतील आंदोलनादरम्यान त्यांची प्रकृती बिघडली होती, त्यामुळे त्यांना छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि आज त्यांना डिस्चार्ज मिळतोय। आणि आता या बुलेटिनमध्ये बघूयात सकाळच्या 100 बातम्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विजयसिंह पंडित यांच्या गेवराईत ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। ओबीसी बांधवांनी लक्ष्मण हाकेंना खांद्यावरती उचलून घेऊन गेवराई शहरात दुचाकी रॅली काढली। आमच्या अन्नात माती कालवण्याचं काम यांनी केलं असा आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सरकारवरती केलाय। गोपीनाथ मुंडेंची उणे उभा असते अशी भावना त्यांनी व्यक्त केली। ज्यांना संविधानाची भाषा समजत नाही त्यांच्या विरोधात आम्ही दांडका हातात घेतलाय अशा शब्दात हाकेंनी जरांगेंवरही निशाणा साधला। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या स्वागतासाठी आलेल्या कार्यकर्त्यांकडून वाल्मिक कराराच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली। या घोषणाबाजीनंतर काही काळ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। मध्यस्थांच्या दबावात प्रोटोकॉल सोडून अजितदादा आयपीएस अधिकाऱ्यांना बोलले असा दावा खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केलाय। तर हे काम मुरुम माफिया करतायत। माढा तालुक्यातील ही परिस्थिती बीडपेक्षा अधिक वेगळी असल्याचं ते म्हणाले। बीडच्या मांजरसुंबामध्ये मराठा आणि ओबीसी बांधव आमनेसामने आले होते। यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। दरम्यान पोलिसांच्या मध्यस्थीनं वादावर नियंत्रण मिळवण्यात आलं। ओबीसी आरक्षणाचं संरक्षण आणि कुणबी समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याच्या मागणीसाठी कुणबी सेनेकडून निर्धार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। आझाद मैदानावरती पार पडलेल्या निर्धार मेळाव्यातून आरक्षणाचा निर्धार करण्यात आला। मराठा आंदोलक सतीश देशमुख आणि महारुद्र खाकरे यांचा आंदोलनादरम्यान हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला होता। या आंदोलनाला जाण्यासाठी पैसे नसल्यामुळे भरत खरसाडे या आंदोलकाकडे पैसे नव्हते, त्यामुळे या आंदोलकांना आत्महत्या केली। दरम्यान या तीनही आंदोलकांच्या कुटुंबियांना फोन करून माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांनी त्यांचं पालकत्व स्वीकारत तीनही कुटुंबियांना प्रत्येकी 3 लाखांची मदत केली। कोल्हापुरातील शिक्षक बँकेच्या सभेत दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा गोंधळ झाला। सत्ताधाऱ्यांकडून योग्य उत्तर दिली जात नसल्याचा आरोप करत विरोधकांनी सभात्याग केला। सत्ताधाऱ्यांनी शिवराळ भाषा वापरल्याचं म्हणत विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली। पुण्यातील राजगुरुनगर सहकारी बँकेच्या सर्वसाधारण सभेत सभासदांमध्ये जोरदार राडा झाला। संचालक मंडळाला प्रश्न विचारत असताना सभासदांमध्ये हाणामारी झाली। प्रश्न विचारण्यावरून वाद झाल्यामुळे एका सभासदानं माईकच डोक्यात मारल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। बाजार समितीचे संचालक रेवनाथ ठिगळे यांच्या डोक्यात माईक मारल्यामुळे वाद वाढला। पुरंदरमध्ये विमानतळ नको अशी मागणी ग्रामस्थांनी केली। आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुरंदरमध्ये होते। यावेळी मुख्यमंत्र्यांना निवेदन देत ग्रामस्थांनी विमानतळाला विरोध केला। शनिशिंगणापूर इथे दीर्घकाळ सेवा देणाऱ्या देवस्थानमध्ये मानधनावरती घेण्याचा निर्णय पुजाऱ्यांचा घेण्यात आलाय। आजपासून पुजाऱ्यांना पगारी नोकरीवरती घेण्यात आलं असून पुजाऱ्यांना 31,000 आणि 21,000 असं मासिक मानधन देण्याचं ठरलंय। अकोल्यातील बार्शी टाकळी शहरात विसर्जन मिरवणुकीदरम्यान पोलीस आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला। पोलिसांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनाकारण मारहाण केल्याचा आरोप आहे। चिपळूणमध्ये सहकाराचं विभागीय प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे। या प्रशिक्षण केंद्राला कोकणातील तरुणांनी प्रशिक्षण केंद्र उभारणीला समर्थन दिलंय। लालबागच्या राजाला भावपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात काल निरोप देण्यात आला। काल रात्री 9:15च्या सुमारास लालबागच्या राजाचं विसर्जन पार पडलं। तब्बल 33 तासांनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन करण्यात आलं। सकाळी 8 वाजल्यापासून गिरगाव चौपाटीवरती लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी प्रयत्न सुरू होते। समुद्रातल्या भरतीमुळे मूर्ती तराफ्यावरती चढवण्यात अडचण येत होती। अखेर संध्याकाळच्या सुमारास राजाची मूर्ती तराफ्यावरती चढवण्यात आली, मात्र ओहोटी असल्यामुळे विसर्जन करण्यात अडचणी येत होत्या। अखेर संध्याकाळच्या सुमारास समुद्राला भरती आल्यानंतर लालबागच्या राजाच्या विसर्जनाची तयारी करण्यात आली। यावेळी लालबागच्या राजाची आरती करण्यात आली। अखेर रात्री 9:15च्या सुमारास लालबागच्या राजाचं विसर्जन करण्यात आलं। यावेळी पुढच्या वर्षी लवकर याचा गजर देखील करण्यात आला।
तर रिलायन्स उद्योग समूहाचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनंत अंबानी लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते। लालबागच्या राजाला निरोप देताना अनंत अंबानी भावुक झाले। अनंत अंबानी यांनी लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला। ते गेली अनेक वर्ष नियमितपणे लालबागच्या राजाच्या मंडपात दर्शनासाठी आवर्जून हजेरी लावतात। तर गिरगाव चौपाटीवरती झालेल्या लालबागच्या राजाच्या आरतीत सुद्धा अनंत अंबानी सहभागी झाले होते। लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत अनंत अंबानी उपस्थित होते, त्यावेळची ही दृश्य। आणि आता एक मोठी बातमी आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये विसर्जनादरम्यान 6 जणांचा मृत्यू झालाय तर 1 जण बेपत्ता आहे। नाशिक शहरात 2 जण तर ग्रामीण भागामध्ये 4 जण वाहून गेल्याची घटना घडली आहे। पुन्हा पाहूयात सकाळच्या 100 बातम्या। नंदुरबार जिल्ह्याच्या तळोदा तालुक्यात जोरदार पाऊस झाला। तळोदा तालुक्यातून वाहणाऱ्या खर्डी नदीला पूर आल्यामुळे पाडवी गल्लीतील पुलावरनं पाणी वाहू लागलंय। कल्याणच्या रामदेव हॉटेलमधील निष्काळजीपणा पुन्हा समोर आलाय। हॉटेलमधील फ्राईड राईसमध्ये झुरळ आढळून आलं। काही दिवसांपूर्वी याच हॉटेलमधल्या पार्सलमध्ये लोखंडाचा तुकडा आढळला होता। नंदुरबार जिल्ह्यात भुते आकसपूर कुढावद या रस्त्यावरती पाण्याचा अंदाज न आल्यामुळे एक कार वाहून गेली। कारमधून चालक कसाबसा बाहेर पडला, त्यामुळे दुर्घटना टळली। चंद्रपूर जिल्ह्यातल्या पाथरी परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या हल्लेखोर वाघिणीला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलंय। 2 दिवसांपूर्वी वाघिणीच्या हल्ल्यात पाथरी येथील एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता। चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या कोराडीतील महालक्ष्मी जगदंबा मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलं। दुपारी 12 वाजेपर्यंत आज मंदिर बंद असणार आहे। नियमित पूजा उपचार करूनच मंदिर सकाळी दर्शनासाठी खुलं केलं जाईल। पालघर जिल्ह्यात मागील 3 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे। पावसामुळे धामणी धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली असून सूर्या नदीत 20,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि धामणी धरणाचे 5ही दरवाजे 20 सेंटीमीटरनं उघडण्यात आले, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। येत्या 48 तासात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। उत्तर महाराष्ट्र कोकण घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार आहे। पालघर आणि नाशिकच्या घाटमाथ्यावरती जोरदार पावसाची शक्यता आहे। कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीनंतर कचरा साफ करताना एक डंपर भरेल इतक्या चपला कर्मचाऱ्यांनी जमा केल्या। विसर्जन मिरवणुकीत प्रचंड गर्दी झाली होती। यावेळी गर्दीला आवरणं पोलिसांना शक्य झालं नाही, त्यामुळे ढकलाढकली झाली, त्यामुळे महाद्वार रोडवरती चपलांचा खच पडला होता। खासदारांची आज दिल्लीतल्या संसद भवनामध्ये कार्यशाळा पार पडणार आहे। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भात या कार्यशाळेचं आयोजन केलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी या चर्चासत्रात शेवटच्या सत्रात संबोधित करणार आहेत। तर बुलढाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागे असलेल्या 300 फूट टॉवरवरती चढून युवकांना शोले स्टाईल आंदोलन केलं। राजू भीमराव या तरुणाची शेतजमीन येळगाव धरणामध्ये गेलेली आहे, तर उर्वरित जमिनीवरती नगरपालिकेनं सुशोभीकरणाचं काम सुरू केलंय। या कामाला विरोध करत जमीन मिळवून देण्याची मागणी या तरुणानं केली आहे। पंढरपूरमध्ये म्हसवड माळशिरस मार्गावरती शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। नीरा देवघर धरणाचं पाणी माळशिरस तालुक्याला देण्याची मागणी करण्यात आली आहे। तातडीनं मागणी पूर्ण करण्याची मागणी आहे। नागपुरात काही दिवसांपूर्वी पूर्व नागपूरचे भाजप आमदार कृष्णा खोपडे आणि पदवीधर मतदारसंघाचे काँग्रेस आमदार अभिजित वंजारी यांचे कार्यकर्ते भिडले होते। मात्र दोन्ही आमदार गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात काल एकाच मंचावरती बघायला मिळाले। दोन्ही नेत्यांनी हस्तांदोलन करत एकमेकांशी संवाद साधला, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं। चंद्रग्रहणामुळे जळगाव शहरातील पुरातन राम मंदिर, चिमुकले राम मंदिर, शनी मंदिरासोबतच विविध मंदिरे आज दर्शनासाठी काल बंद होती। ग्रहण समाप्तीनंतर महापूजा करून मंदिर भाविकांसाठी खुलं केलं जाईल। पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक तब्बल 32 तासांपेक्षाही जास्त वेळ चालली। गेल्या वर्षी विसर्जन मिरवणुकीसाठी 28 तासांचा वेळ लागला होता, तर रेकॉर्ड यंदा मोडीत काढण्यात आला। यंदा मिरवणूक कमी वेळात पूर्ण करण्यासाठी पुणे पोलिसांचे प्रयत्न अपयशी ठरले।
जळगावच्या कासुदा इथे दरवर्षीप्रमाणे यंदा देखील महादेव मंदिर परिसरात संत श्री अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। सप्ताहाचं यंदाचं 72वं वर्ष असून भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली। 234व्या जयंतीनिमित्तानं आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांना अभिवादन करण्यात आलं। महाराष्ट्राचं आराध्य दैवत खंडोबाच्या गणकोट पायरी मार्गावरील उमाजी नाईकांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। हिंगोलीमध्ये बंजारा समाजाकडून मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। या मेळाव्यानिमित्तानं शहरातील नांदेड नाका ते महावीर भवनापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीत मोठ्या संख्येनं बंजारा समाजाच्या नागरिकांनी सहभाग घेतला। अकोल्यात एका 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवरती बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। चाकूचा धाक दाखवत तौहीद वैद्य या नराधमानं हे कृत्य केलं। या प्रकरणी डाबकी रोड पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू आहे। या बातम्यांचा इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची।